जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिव समाधी शोधक ते स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांचा प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे जे कार्य केलेले आहे ते कार्य मी तुम्हाला या आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्योतिराव गोविंदराव फुले 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निर्वाण झाले, म्हणजे मृत्यू झाला. महात्मा फुले नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींच्या लोकांना शिक्षण देण्याचे त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते मानले जातात, आणि ते मानले जातात म्हणजे आहेतच. ज्योतिरावांनी 1848 साली पुण्यामध्ये तात्यासाहेब भिडे यांचा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तो भिडेवाडा मित्रांनो आहे दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना, त्यांच्या समोरच तो भिडेवाडा आहे. तर त्यांनी ती शाळा तिथे खुली केली, पहिली मुलींची शाळा. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांनी 1888 महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय महात्मा संस्कृत महान आत्मा पूज्य पदवी प्रदान केली होती. महात्मा ही पदवी प्रदान केली होती. महाराष्ट्रातील 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी सर्वमान्य आहे. ब्राह्मणाचे कसब हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ होय. यात त्यांनी बहुजन विरोधी रूढी परंपरा यावर टीका केली आहे. आता मित्रांनो, आपण खरा इतिहास सुरू करत आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांचं बालपण आणि शिक्षण ते पाहत आहोत आपण. ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी ज्योतिराव यांचा जन्म झाला. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म त्या गावी झाला. ज्योतिराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव, आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशवाईच्या काळात महात्मा फुले गोरे व त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. मित्रांनो, महात्मा फुले यांचं पहिलं आडनाव गोरे असं होतं, पण त्यांच्या फुल्यांच्या बागे असल्यामुळे ते फुलं म्हणजे माळी समाजातले होते, तर त्यांना फुलाच्या बागे होत्या, ते फुले उगवायची, म्हणून त्यांचं आडनाव फुले असं पडले आहे व तेच नाव पुढे रूढ झाले. कडगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून त्यांच्या नावे 712चा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. ज्योतिराव केवळ 9 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इसवी सन 1842 माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. अँतोनियो ग्राम्सी या प्रसिद्ध तत्त्वनेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले आहे. ज्योतिराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्यांविषयी, माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नवलौकिक होतं. त्यामुळे पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतिरावाकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्माचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे ज्योतिरावांच्या मनावर कबीरांच्या विचारांची शिकवण चांगलीच भिजली होती व कबीरचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले होते. त्यातील एक नाना वर्ण, एक गाय, एक रंग, हे दूध, तुम कैसे बमन ह कैसे शूद, असे ते कबीरांचे दोहे होते. तर आपण त्यांच्या पाव्यात शैक्षणिक कार्य महात्मा फुलेंची. महात्मा ज्योतिराव फुले यांची ओळख व शिक्षणाची महत्त्व पटवून देणारा खालील ओळी प्रसिद्ध आहेत. त्या ओळी आपण पाव्यात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. तर मित्रांनो, याचा अर्थ काय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीय भेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा आणि तीही मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहिल्यानगर मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मेजर कँडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली. ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळातील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेही उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनी उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणोत्तर विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला. बघा मित्रांनो, ज्या ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना शिक्षणापासून वंचित ठेवलं, शेवटी तेच ब्राह्मण महात्मा फुलेंच्या साहाय्याने ते शिक्षण घेऊ शकले. कारण ते ब्राह्मण गरीब होते, ते शिक्षण घेऊ शकत नव्हते, तेवढं त्यांच्याकडे संपत्ती नव्हती. पण महात्मा फुलेंनी कुठल्या जाती धर्माला लांब ठेवले नाही. शिक्षणापासून सगळ्यांना त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. मग ते ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो किंवा कोणीही असो, क्षत्रिय असो, सगळ्यांना महात्मा फुलेंनी शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्यांनी त्यांच्यासाठी शाळा खुल्या केल्या. सामाजिक कार्य पाहूयात आपण त्यांच्या आता. मानवी हक्कावर इसवी सन 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते. कोणत्याही
धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातिभेद ही निर्मिती मानवानेच केलेली आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इतर ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्काच्या आधारावर विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारच्या वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिरावाने त्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनाच्या आधारे मांडले आहे. त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही व्यर्थ आहे असा प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी धूर्तपणाच असतो असे त्यांचे मत होते. सर्व गावाच्या प्रांताच्या देशाच्या खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवड-निवड भेदभाव न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्यवचन वर्तन करून राहावे. सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रावर उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मताच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्काचा उपभोग घेण्यास समर्थन केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री पुरुषास धर्म व राजकीय स्वातंत्र्यता दिली आहे. तो जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही अथवा जो व्यक्ती आपल्यावरून दुसऱ्या मानवाचा हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्य वर्तन करणारा म्हणावे. त्या सर्वांच्या निर्मितीने एकंदर सर्व स्त्री पुरुषास एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवाची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही. त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्य वर्तन करणारे म्हणावे. अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कला कौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्याचा आदर सत्कार करताना त्यास सत्य वर्तन करणारे म्हणावे. महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा तो बोध केला. त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते ज्योतिरावांचा आवाका किती मोठा होता. त्यांना अखिल विश्वासाला कवेत घेणारा माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतिरावांनी विपुल लेखन केले आहे. अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सद्विवेक, उद्योग, स्वच्छता, गृह कार्यदक्षता इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे.
ज्योतिरावांनी वेगवेगळ्या खंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला, त्यामुळे समतेचा जागर कायम राहिला. आदी संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. मित्रांनो, आता आपण पाहूयात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली. तर चला आपण जाऊयात आणि ते पाहूयात. 24 सप्टेंबर इसवी सन 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना जुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई या एका कन्या शाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशाने सत्यशोधक चळवळीचे वेळी लेखन प्रकाशनाचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून ती शूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाजाचे गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टका रचली. बघा मित्रांनो, संस्कृतीमध्ये नाही तर मराठीत मंगलाष्टका महात्मा ज्योतिराव फुलेंनी रचली आणि लग्न लावण्यास सुरुवात केली. मित्रांनो, पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुलेंनी एवढे कार्य केलेत, अजून खूप सारे कार्य केलेत. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण मराठ्याचे नेते म्हणून घोषित करतो, मराठ्याचेच पुरतं त्यांना ठेवतो आणि महात्मा फुलेंना फक्त माळेपुरतेच ठेवतो. तर त्या मराठ्याच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली आणि प्रथम शिवजयंती देखील त्यांनीच साजरी केली. आता ते पाहूयात आपण. शिवसमाधी कधी शोधली आणि कधी जयंती साजरी केली ते पाहूयात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवसमाधी का शोधली. शिवसमाधी यासाठी शोधली कारण महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे गुरु मानत असत आणि ती समाधी त्यांनी शोधली कधी माहिती का? रायगडावर ते जात होते, ते समाधी शोधण्यासाठीच जात होते आणि ती समाधी अशा झुडपामध्ये दडपली गेली होती. कारण 1600 ते 1800 किती अंतर आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 200 ते 250 वर्षाचा अंतर आहे. या वर्षाच्या अंतरामध्ये ती समाधी कुठे होती, छत्रपती शिवाजी महाराज इथं होते की नव्हते, इथे राहत होते की नव्हते, इथे त्यांची समाधी होती का नव्हती ही कोणालाच माहिती नव्हती. पण महात्मा फुलेंनी अभ्यास केला होता, इंग्रजांनी लिहून ठेवलं होतं आणि ते सगळं अभ्यास केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्धार केला की मी शिवसमाधी शोधून काढणार आणि प्रथम शिवजयंती मी साजरी करणार. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी फक्त शिवसमाधी शोधली नाही, तर शिवसमाधी शोधल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला आणि पहिला पोवाडा लिहिला. पण नंतर काय केलं तर पहिली शिवजयंती 1870 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावर साजरी केली होती मोठ्या धूमधडाक्यामध्ये. हे आहेत मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले. हे कुठले महापुरुष, हे कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे नव्हते. महापुरुष हे एक
महान समाजसुधारक असतात. ते समाजासाठी लढत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये देखील 18 पकड जातीचे सैनिक मावळे काम करत होते. त्यांनी कुठल्याही जातीला खालचं वरचं मानलं नाही. त्यांनी जाती सोडा, मुसलमानाला देखील जे लढायला जायचे तर त्यांच्या मस्जिदीला, कोणत्या मंदिराला हात न लावता ते लढायला जायचे आणि स्त्रियांचा मान सन्मान ठेवायचे आणि प्रत्येक जाती धर्माचे सैनिक हे त्यांच्या सैन्यामध्ये असायचे. आणि एवढंच नव्हे तर मुस्लिम जातीचे लोक त्यांचे वकील देखील होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा मित्र आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची मैत्रीण म्हणजे कोण तुम्हाला माहितीच असेल. फातिमा शेख ही सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची मैत्रीण होती. ती कोण होती? जातीने मुस्लिम होती. आणि एवढंच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुलेंसंगती ब्राह्मण घराण्यातील मोरोबा असे 2-3 त्यांचे मित्र होते. त्यांच्या संगती समाज सुधारण्याचं काम करत होते. मित्रांनो, महापुरुष हे कुठल्याही जातीचे धर्माचे नसतात. ते समाजाचे असतात आणि समाज कल्याणाचे ते काम करत असतात. असे अनेक कामं महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले आहेत, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत. असे जेवढे आपले महापुरुष आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या भारत देशातून संत होऊन गेले, महापुरुष होऊन गेलेत, त्यांनी काही ना काही कामं केलेत. असंच नाही की त्यांना महापुरुष म्हटलं जातं. महापुरुष म्हणजे ही साधीसुधी पदवी नाही मित्रांनो. महापुरुष म्हणजे समाजासाठी महान काम करणारे हे पुरुष होते. आणि त्याच महापुरुषांमुळे आज आपला हा भारत देश उभा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. आता यांची साखळी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. सुरुवातीला सांगतो, तथागत भगवान गौतम बुद्ध यांना गुरु मानणारे संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांना गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानणारे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानणारे कोण होते? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे कोण होते माहिती का मित्रांनो तुम्हाला? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर मित्रांनो, ही साखळी तुम्ही बघा. या साखळीमध्ये कुठलाच महापुरुषाची जात हे एकमेकांसंगती जुळत नाही. सगळे महापुरुष हे वेगवेगळ्या जातीचे होते. तेही जातीही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. भगवान गौतम बुद्ध हे क्षत्रिय घराण्यातील होते, म्हणजे राजा घराण्यातील होते. आणि संत तुकाराम महाराज हे ब्राह्मण घराण्यातील होते. क्षत्रियाचे वरचे म्हणजे सगळ्यात टॉपचे घराणं म्हणजे ब्राह्मण घराणं. हां, ते झालं. परत छत्रपती शिवाजी महाराज हे कोणचे होते? हे देखील क्षत्रिय घराण्यातील होते, म्हणजे बुद्धांच्या जातीचे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांना गुरु कोणाला मानलं? ब्राह्मणाला गुरु मानलं. ब्राह्मण म्हणजे कोण? संत तुकाराम महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय घराण्यातले होते. आता ते झाले. आता महात्मा ज्योतिराव फुले हे माळी घराण्यातील होते. त्यांनी गुरु कोणाला मानलं? क्षत्रिय घराण्यातील म्हणजे राजा घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी म्हणजे माळी घराण्यातील फुलेंनी महाराजांना गुरु मानलं. म्हणजे माळी हे त्यांच्या कुठेच लागत नव्हते, म्हणजे त्यांची खालची जात होती. वैश्य म्हणजे वैश्यही नाही, शूद्रमध्येच त्यांची नेमणूक होते. आता दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार घराण्यातील होते. महार घराणं म्हणजे हे माळी समाज होता ना, त्या माळ्यांच्या खालचं देखील महार घराणं येत होतं. तर त्यांना माळी समाजातील महात्मा फुलेंना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणारे कोण होते मित्रांनो माहिती का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग घराण्यातील होते. मातंग ही जात सगळ्यात खालची जात मानली जायची. महार या समाजातील महार याच्या खालची देखील जात ही मातंग मानली जायची. तर मित्रांनो पाहू शकता, यांचा जातीचा पट्टा हा कुठेच जुळत मिळत नाही. तरीही त्यांनी एकमेकाला गुरु मानलं. एकमेकाला त्यांनी गुरु का मानलं माहिती का? एकमेकाला त्यांनी गुरु यासाठी मानलं कारण त्या ज्यांना गुरु मानलं त्यांनी योग्य शिकवण दिली, समतेचा भाव दिला, समाजामध्ये समानता यावी, सगळ्यांना एकत्र येऊन समाजाने चालावे, सगळ्यांनी न्यायासाठी हक्कासाठी लढाई लढावी. आणि त्या महापुरुषांनी लढाई लढली म्हणून ते एकमेकाचे विचार आत्मसात करून समता, बंधुत्व आणि न्याय हे त्यांचे 3 मूलमंत्र होते. आणि ते 3 मूलमंत्र आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसतात. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेऊ नका. कुठलाच महापुरुष हा कुठल्याच जातीचा, धर्माचा, पंथाचा नाही आहे.
प्रत्येक महापुरुष हा महापुरुष आहे आणि त्यांनी काम केले, ते देशासाठी काम केले. कुठल्याही जाती धर्म पंथासाठी त्यांनी काम केले नाही, तर त्यांनी देशासाठी प्रथमतः आणि अंतिमतः काम केलेलं आहे. म्हणून त्यांना देशाचा नेता म्हणून आणि देशाचा महापुरुष म्हणून त्यांच्याकडे बघा. एवढंच मी सांगू इच्छितो. हा व्हिडिओ कसा झाला, का झाला, काय झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय ज्योती, जय भीम, जय बहुजन लिहायला विसरू नका. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय. जय भीम, जय ज्योती, जय शिवराय, जय बहुजन, जय भारत, जय संविधान. चला बाय.